नमस्कार मित्रांनो योजना कॉर्नर यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मुख्यमंत्री अन्नपूर्णा जी योजना आहे म्हणजे 3 गॅस मोफत योजना, ही योजना सुरू झालेली आहे। त्याचा GR सुद्धा आलेला आहे। या योजनेला कोण पात्र असणार आहेत, कोणकोणते कुटुंब पात्र असणार आहेत, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। चला तर व्हिडिओ सुरू करू। आपण आता पहिल्यांदा पाहणार आहोत की जी लाभधारकाची जे पात्रता काय आहे ते पाहणं फार गरजेचं आहे। पहा की सदर योजनेचा जो लाभ आहे तो लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे। की या योजनेमध्ये पात्रता अशी दिलेली आहे की सदर योजना जी आहे या योजनेचा जर तुम्हाला लाभ मिळवायचा असेल तर गॅस जोडणी ही आवश्यक केलेली आहे। तसेच सदस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे 2.16 लाख लाभधारी सदर योजनेसाठी पात्र असणार आहेत। जे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत जे पात्र आहेत त्यांना सुद्धा, या लाभधारकांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे। तसेच तिसरं महत्त्वाचं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभधारकांच्या कुटुंबाला सदर योजनेस पात्र असेल। म्हणजे आता काय केलेलं आहे सरकारने की मुख्यमंत्री जे माझी लाडकी बहीण आहे त्या बहिणीला जे महिला पात्र असतील त्यांच्या पण कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। म्हणजेच 3 गॅस मोफत मिळणार आहेत। मित्रांनो आता चौथा आपण पाहू की एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एक लाभधारी सदर योजनेस पात्र असेल। हे महत्त्वाचं आहे। समजून घ्या की एक कुटुंबात एकच जर राशन असेल, तर एकच लाभधारी त्या योजनेसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी म्हणजेच 3 गॅस मोफत असलेल्या या योजनेसाठी पात्र असणार आहे। आणि सदरचे लाभ केवळ 14.5 किग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस ग्राहकांना हे असेल। आता बघा या योजनेची कार्यपद्धती काय आहे की प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभधारकांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपनीमार्फत करण्यात येत असतं आणि राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत या अद्यावच्या 3 गॅस सिलेंडरचे वितरण ही तेल कंपन्यांमार्फत करण्यात येणार आहे। आता पाहू की याची जे सबसिडी असते गॅसची, ती सबसिडी सुद्धा लाभधारकांना बँके खात्यात थेट जमा केलेली असते। पहा ते बाजारभावाची संपूर्ण रक्कम सरासरी 830 ग्राहकांकडून घेतली जाते। तदनंतर केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत येणारी रक्कम जी 300 रुपये सबसिडी थेट लाभधारकांच्या बँक खात्यात सुद्धा जमा केलेली असते। त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य सरकारकडून जे द्यावयाचे अंदाजे 530 रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यामध्ये सुद्धा जमा करावी। तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभधारकांची यादी कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी। तसेच लाभधारकांची जी माहिती दर आठवड्यात शासनाने उपलब्ध करून द्यावी असं यामध्ये सांगितलेलं आहे। तसेच आता या लाभधारकांची वितरित केलेल्या सिलेंडरची प्रमाणित जी यादी आहे ती यादीसुद्धा तयार होणार आहे आणि लवकरच ही जे योजनेचा आहे ही योजना सुरू होणार आहे। या योजनेचा GR सुद्धा आपण पाहू शकता, हा GR आलेला आहे। ही होती महत्त्वाची मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, कोण लाभ मिळणार आहे मी सांगितलेलं आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा